बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। विधानसभा कामकाजात आज मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे। अंधेरी सबवेमध्ये साचणाऱ्या पाण्यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे। दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासावरही चर्चा होणार आहे। तर कुर्ल्यातील रेल्वेच्या जागेवरील वसाहतींचा प्रश्नही मांडला जाईल। काळा चौकी, जिजामाता नगर, एसआरए प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोपाची शक्यता वर्तवण्यात येते। तर आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि आज विधानसभा कामकाजात मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आज मुंबईच्या नेमक्या कोणकोणत्या प्रश्नांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे? अंकिता, नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। कालचा दिवस मात्र चांगलाच रंगला होता, गाजला होता, कारण की काल थेट कॅश बॉम्ब जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेच्या एका आमदाराचा जो आहे तो समोर येताना दिसून आला होता आणि मात्र त्यानंतर कुठेतरी दुपारच्या सत्रानंतर जे आहेत वेगवेगळे विषय झाले होते। अशामध्येच आज नेमकं विरोधी जे आहेत ते कोणत्या मुद्द्यांवर घेऊन आंदोलन करतात, कारण की काल त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर जे आहे ते आंदोलन केलं होतं आणि आज ते नेमकं कशावर आंदोलन करणार, त्यांचा आजचा मुद्दा काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे मात्र विधिमंडळामध्ये दोन महत्त्वाचे चर्चे आहेत, ते देखील दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ते देखील चर्चेमध्ये येत आहेत। एक म्हणजे विरोधी पक्ष नेत्याबद्दल, की नेमका विरोधी पक्ष नेत्याबाबत काय करायचं हा एक प्रश्न आहे। तर मात्र दुसरा प्रश्न आहे की नुकत्याच 3 ते 4 महिने आधी झालेलं जे पावसाळी अधिवेशन होती, ज्यामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली होती, त्याचा आज एक गोपनीय अहवाल जो आहे तो अध्यक्षांकडे सादर केला जाणार आहे। आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अहवाल जो आहे तो मुंबई चर्चगेटचे स्थानिक पोलीस स्टेशन जे आहेत त्यांच्या मार्फत आणि सोबतच विधिमंडळाचे जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांच्याकडून हा अहवाल जो आहे तो त्यांच्याकडे अध्यक्षांकडे सादर केला जाणार आहे। त्यानंतर अध्यक्ष मात्र याच्यावर काय कारवाई करतात किंवा काय टिप्पणी करतात, ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। इतकंच नव्हे तर कामकाजानिमित्त आज अनेक महत्त्वाच्या बैठका ज्या आहेत त्या देखील आयोजित केलेल्या आहेत आणि प्रामुख्याने एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधीही घोषित होऊ शकतात येणाऱ्या आठवड्यामध्ये, तर मात्र मुंबईच्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल आज बैठक जी आहे ती देखील बोलवण्यात आलेली आहे। असे अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आज अधिवेशनात होताना दिसून येतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत, अजित पवार जे आहेत ते देखील आहेत आणि एकनाथ शिंदे हे देखील आहेत। काही वेळातच ते या ठिकाणी पोहोचतील, सर्व मंत्री हे देखील पोहोचतील। त्यामुळे आज या चर्चेत नेमके काय उपाय काढले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास खूप धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।